काल मस्त धूमधडाक्यात कुणाचं लग्न झालं. घरी यायला लेट झालं होतं कारण की लग्नाचा टायमिंग थोडासा लेट होता. त्यानंतरनं सर्व विधी वगैरे होऊन तेथून निघायला लेटच झालेलं. घरी येऊन वरातसुद्धा होती, गृहप्रवेश होता आणि त्यामुळं बराचसा लेट झाला होता. आणि सकाळी उठण्याचा जो टायमिंग असतो तो तर फिक्स असतो. सर्वजण लवकर उठले होते आणि परत आपलं सकाळचं जे काय मॉर्निंग रुटीन असतं ते स्टार्ट झालं होतं. सकाळी उठल्यानंतर आम्ही तर पहिले कोथिंबीर आणण्यासाठी शेतात गेलो होतो, कारण की त्या शेतामध्ये आता रोटर फिरवणार होते आणि जे काय थोडीफार कोथिंबीर होती ती सुद्धा आता जाणार होती. म्हणून म्हटलं चला उद्याच्या पूजेसाठी सुद्धा यांना कोथिंबीर होईल आणि भाजीसाठी सुद्धा होईल आपल्या डेली. म्हणूनच आम्ही गेलो होतो. तेथेच हे पाणी असं सुरू होतं. तिथं थोडंसं तोंड वगैरे धुवून आम्ही घरी आलो आणि नंतरनं आता होती नवरा नवरीची अंघोळ. त्याच्यासाठीचा हा सेटअप इथे लावलेला होता आणि जे काय हळद उतरवणीचा जो प्रोग्राम असतो तर तोच आता होणार होता. नवरा नवरीची अंघोळ म्हटली की सनई किंवा ते ताशावाले असतात ना, तर ते सुद्धा येतात आणि ते सुद्धा वाजवत गाजवत ही नवरा नवरीची अंघोळ होणार असते, जी दुसऱ्या दिवशी असते ती. तर पहिला हा कार्यक्रम स्टार्ट झाला आणि हे काय सुपारीचा खेळ म्हणा किंवा ते काकण सोडवणं म्हणा, हे सर्व स्टार्ट झालं होतं. सर्वजण खूप मजा करत होते, मस्त एन्जॉय करत होते. कुणी नवरीच्या साईडने होते तर कुणी नवरदेवाच्या साईडने. तर त्यांचं इकडं अंघोळ्या होत आहे कुठं नाही, तर बाकीचे जे मंडळी होते त्यांचं हळद खेळणं म्हणा किंवा पाणी वगैरे एकमेकांच्या अंगावर टाकणं हे स्टार्ट झालं होतं. सर्वात जास्त हौशी होतं या गोष्टीमध्ये म्हणजे कुणालची चुलत बहीण, जी की तिने सुरुवात केली आणि सर्वजण मग नवरा नवरीला सोडून स्वतःच एन्जॉय करत बसले होते. नंतर नवरीची अंघोळ झाल्यानंतर आत्याने तिला हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर नाश्ता वगैरे करून हे लोक देवदर्शनासाठी सुद्धा गेले होते. आता आमची सुद्धा जाण्याची वेळ झाली होती. सर्वांना म्हणजे आत्यानेच आम्हाला हळदी कुंकू वगैरे लावलं, आजीचं वगैरे पाया वगैरे पडलो आणि नंतर आमची ही पुण्याला जाण्याची जर्नी सुद्धा स्टार्ट झाली होती. चला आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.